नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज डेट आहे 25 ऑगस्ट 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10. या अगोदरचा ब्लॉग काही मिनटापूर्वीच एंड केला, म्हणजे मी जस्ट 1 तासापूर्वीच 50 मिनटापूर्वीच मध्य प्रदेशवरून आलो आहे आणि जस्ट फ्रेश झालो. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज तरी थोडाफार आराम करेल, त्यानंतर इव्हनिंगला एक प्लॅन आहे, तर पाहूया पुढे काय होते. म्हणजे 9 आवर्स ड्राईव्ह करून जस्ट मी पोचलो आहे थोड्या वेळापूर्वी. घरी आलो, फ्रेश झालो. आता जो या अगोदरचा व्लॉग होता तो एडिट करतो, कारण एडिटिंग इनकम्प्लीट आहे. एक बरं झालं आपण टायमिंग शिफ्ट केलेला आहे 4 वाजता, आणि कालचा जो व्लॉग होता या अगोदरचा, म्हणजे त्याच्या अगोदरचा, तो थोडा लेट आला कारण की नेटवर्क प्रॉब्लेम होतो. तरी स्ट्रीक मेंटेन आहे. आपण स्ट्रीक तुटू दिली नाही. काय केलं आणि कसं केलं ते तुम्हाला या अगोदरच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटला असेल, कशी व्हिडिओ अपलोड केलेली मी. ब्लॅक कॉफी आणि नाश्त्यामध्ये चपाती आणि गवार. 3:40 झालेले आहेत. जस्ट जेवलो. पहिले तर नाश्ता वगैरे केला, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करून प्रोड्युसिंगला टाकून डायरेक्ट मी झोपून गेलो होतो, मोबाईल फ्लाईट मोडला टाकून. मग जाऊन मला 2:15 की 2:20 जाग आली. मग मी थंबनेल, टायटल आणि व्हिडिओ अपलोडिंगला टाकली होती, आणि अपलोडिंग वगैरे झालेली आहे. ती तुम्ही या अगोदर बघितली असेल. सर्व सेट आहे. आता पुन्हा थोडा आराम करतो आणि मग बघूया पुढे काय प्लॅन होतो. प्लॅन झाला तर तुम्हाला ते थंबनेलवरून माहीतच पडलं असेल. आज नाही गेलो तर तिथे उद्या जाईल, पण मोस्ट प्रोबेबली आजच जाईल. 3 तास मस्त गाढ झोप घेतलेली आहे. लस्सी अमोल, कशी लागते लस्सी? लस्सी लस्सी सर कितना हुआ? 5:30 वाजलेले आहेत. आता जस्ट CNG भरलं आणि तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की कुठेतरी जाऊ शकतो मी. आता चाललो आहे. कार आणलेली ती परत ठेवायला दमण पण फिरून येतो. पण निघायचा प्लॅन होता 3 वाजता, पण रात्रीचा एवढा प्रवास झाला होता म्हणून 3चे 5 कधी झाले समजलं नाही. आता बघूया, उजेड असलं तर थोडं दमण फिरू, नाहीतर मग ट्रेन पकडू आणि परत घरी येऊ. आम्ही तर हायवेने निघणार होतो जायला, पण जर ट्रॅफिक लागली तर काय होतं, त्यापेक्षा आम्ही कोस्टल रूटच निवडला. आता आम्ही पोचल्यात डहाणूला, म्हणजे डहाणूच्या अगोदर जी खाडी लागते डहाणूची, तिथे. आता तुम्हाला दाखवतो. आज मस्त आरामात ब्लॉग करू शकतो, कारण की स्टेअरिंग अमोलच्या हातात आहे. अमोल मित्रा, नीट चालव. असं तुझ्या हातात 2 जीव आहेत. 2 म्हणजे ना पुढचे पण असतील ना, ज्यांना अरे उडवायची गोष्ट नाही, गाडी उडव बस, बाकी काय नको उडवू. कशा बोटी लागलेल्या आहेत मस्त. हे बघा कशा बोटी लागल्यात, असं अमोल सांगतो. आणि सनसेट होत आहे. असा विचार केलेला की सनसेट दमणला जाऊन बघू. हार्दिक झोपला, काय विषय गंभीर. अरे भाई, नेहमीप्रमाणे मी फ्लाईट मोडला टाकलेला, पण तुझा फोन आलाय 3:30 वाजता. मी फ्लाईट मोडवरचा काढलेला 2:30ला. 3ला बोललेलो, अजून आता काही अपडेट नाही म्हणून सांगितलं फोन. समीर, आपण याच्या घरी गेलेले तेव्हा हा काय जेवत होता का नाही? जेवत होतो. मग काय उपाशी होऊ? मग तू स्वतःचा भार दुसऱ्यावर टाकतो. तो पैसे संपले ना, मग जेवण आलो. आता चल मग तुला दमणला लंच करवतो. लंच विषय तोच होता, लंच. नेहमी मी ड्रायव्हिंग सीटवरून सीन एन्जॉय करत जातो. आज मागून बघा, तुम्हाला पण एन्जॉय करायला देतोय सीन. मस्त 1 नंबर रोड आहे. फक्त एवढंच की सिंगल, म्हणजे कुठे आहेत आपण? गोलवडला आहे. मी गोलवडला 1 नंबर नजारा आहे, आणि ड्राईव्ह तर एवढी स्मूथ चालू आहे, काय सांगू तुम्हाला, जबरदस्त. दमण फक्त 30 किलोमीटर, आणि आता वाजलेले 7, आणि आम्हाला अजून घरी देखील जायचं आहे कार ठेवून. तर आता बघूया कसं टाईम ॲडजस्ट होते. 7:30 वाजलेले आहेत, आणि आता आम्ही ऑलमोस्ट दमणमध्ये पोचल्यात. बॉर्डर क्रॉस केलेली आहे, चेकपोस्ट.
आता बघूया, कारण वेळ तर खूप झालेला आहे. फक्त एक राऊंड मारू बीचवर आणि मग वापीसाठी निघू, कारण वापी इथून 16 ते 17 किलोमीटर आहे. म्हणजे 14 किलोमीटर 15 किलोमीटर पाठीमागे दाखवत होता. त्याकरता आम्हाला थोडी घाई करायला लागेल. जस्ट आम्ही पोचलो आहे जंपोर बीचला, कारण देवका बीच तर थोडा फार म्हणजे जास्तच लांब आहे. आता तुम्हाला बीच दिसेल, पण अंधार झालेला आहे. तसं तर आमचा इथून सनसेट बघण्याचा प्लॅन होता. सनसेट राहिला, आम्ही डार्कनेस बघितलं. आता इथे लाईट्स आहेत. डार्कनेस काय या काय नवीनच बोलतो तू. वातावरण तर एक नंबर आहे. लास्ट टाइम पाऊस होता, या टायमाला पाऊस नाही मिळत म्हणून बाहेर निघालो आहे आणि थोडंफार वॉक करतो. तिकडे स्टॉल्स वगैरे आहेत आणि इकडे सायकल्स वगैरे पण आहेत फोटो आणि व्हिडिओजसाठी. युजीनची इथे मूर्ती पण आहे भव्य अशी. हे बघा, झूम मारतो, अंधारात जास्त दिसत नाही. काय काय मॅगी आवडतो. काय आवडतो? मॅगी बघ. तू काय बोलला? भेल खावडं. आपला माहिती ना फेवरेट काय? मॅगी. कुठे येतात मॅगी? तुमचा हे का? 8:05 झालेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत इथून, कारण की आम्हाला 9:15ची ट्रेन, शेवटची ट्रेन आहे इथून. आज दुसरं ट्रेन मिळत नाही. रात्री 1 नंतर ट्रेन आहेत आणि तसं तर दमणला येणं जाणं तर आपलं असतेच. मी अजूनपर्यंत प्रॉपरली दमण एक्सप्लोअर केलेलं नाही. मिळत एक दिवस नक्कीच येऊ. आपलं फक्त येणं जाणं होते. हे बघा, मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे. थोड्या वेळ थांबलो आणि आता इथून निघतो आहे. पहिले वापी स्टेशनला जाऊ आणि मग ट्रेन पकडून घरी. हॅलो. अमूल दूध पिताने. जाम लाईटी होत्या. शिवे गेला त्याचा पण तू अजून व्हिडिओ चालू आहे. मग त्यामुळे काही गाणं व्हिडिओ टाकायचं. सव्वा 11 वाजलेले आहेत आणि आता जस्ट उमरोळी स्टेशनला पोचलो. बोईसरपर्यंत सुरत विरार मेमोमध्ये आलो आणि त्याच्यानंतर आम्ही लोकल पकडली. आता वाजलेले आहेत 11:10 झालेले आहेत आणि मोबाईलची बॅटरी लो होती म्हणून आपण जास्त काही शूट नाही केलं. आताही फ्लॅश नाही ऑन करू शकत, कारण बॅटरी 8% आहे. आता घरी जाऊया आणि मोबाईल चार्ज करूया, त्यानंतर तुम्हाला भेटतो. 12:20 झालेले आहेत. जस्ट जेवलो. 11:30 वाजता घरी आलो होतो. नंतर थोड्याफार रील्स बघितलं मोबाईल चार्जला लावून. मोबाईलची बॅटरी ऑलमोस्ट डेड झाली होती. तसं तर वापीवरनं जेवणच यायचा आमचा प्लॅन होता, पण 9:13 नंतर एकही ट्रेन नव्हती आणि आम्ही एक्झॅक्ट कट टू कट तिथे पोचलो होतो आणि त्यामुळे आम्हाला घरी येऊन जेवायला लागते. तसं तर बाहेर देखील जेवू शकत होतो, पण सध्या श्रावण आहे, बाहेर काय जेवणार. व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे अवेलेबल मिळत नाही. जो होता त्याला कॉल केला होता, पण तो बंद झालेला. तर आजचा व्लॉग इथेच समाप्त करूया. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. ही व्हिडिओ उद्या सकाळीच एडिट करतो, कारण खूप झोप आलेली आहे. बाय.